कशा आहात मित्रमंडळी, स्वागत आहे आपला व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये। तर आजचा विषय असा असणार आहे की आज आम्ही चाललो आहोत मामाच्या गावी नाडनामध्ये। इथून 16 ते 18 किलोमीटर असणार आहे। तर मी एक ठरवलं, आता तुम्ही मुंबईचे रस्ते तर बघितले असतील, मुंबईचे मोटो व्लॉगिंग तर तुम्ही बघितले असेल। तर आपल्या कोकणातली एक आपल्या रस्त्यावरची, म्हणजे ते कसं हायवे नाही आहे, सपाट रस्ता नाही आहे, मध्ये खडबडीत आहे, मध्ये थोडी ऑफ रोडिंग आहे। तर त्यामुळे मी आज असं ठरवलं की आज आपण मोटो व्लॉगिंग करू। एक मामाच्या गावी जाता तर एक मोटो व्लॉगिंग। सुंदर असे नॅचरल आहे, बाजूने छोटासा एक रस्ता आहे मधूनच जायला, दुपदरी नाही आहे, म्हणजे दोन्ही साईड नाही आहे, एकच साईड असे सिंगल रोड। त्यामुळे तर मी तुम्हाला एक छोटासा मोटो व्लॉग दाखवीन, सुंदर अशी। तर ही एक ज्युपिटर आहे आपल्या की ज्युपिटर 125, आणि माझ्यासोबत आहे मनीष भाऊ, ठीक आहे। तर मोठी व्लॉगिंग तुम्ही बघा पूर्ण, कसं आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा, ठीक आहे। तर मी सुरुवात करतो आपल्या मोटो व्लॉगिंगला, ठीक आहे, भेटू, चला। तर मित्रमंडळी, आपल्याला इथून आता 16 किलोमीटर का 18 किलोमीटर जायचं आपल्या मामाच्या घरी। तर जाऊ आपण, एक कोकणी रस्त्यावरची आपण कोकणी मोटो व्लॉगिंग शूट करू, एकदम चांगली अशी अप्रतिम। मुंबईचे रस्ते आणि ते कंटाळा असेल पाहून, तर आपला कोकणी मोटो व्लॉग बघा या। अप्रतिम असा आम्ही करणार आहोत, पुढे काढला आहे रस्ता। तरी रस्ता जास्त खडबडीत नाही आहे, नाहीतर बेकार ऑपरेटिंग असेल पुढे, तरी रस्ता सुधारला आहे हा, नाहीतर पूर्ण खडबडीत रस्ता होता मित्रांनो पहिला। सुंदर अशा रस्त्यांवरती आम्ही मोटो व्लॉगिंग शूट करत आहोत। ओ माय गॉड, काय खड्डा आहे, उडवलं पाणी। ए धुम चाली टडन टडन टडन, धुम चाली टू टू तर सुरू नाही, थोडासा मध्ये पॅच आहे खडबडीत, ओके। सुंदर अशी रस्ते,
तर बांदिलकी आपण फिरतो आहे कोकणामध्ये सुंदर अशा रस्त्यांवरती आम्ही ज्युपिटर 125 चालवत आहोत. वाह, कोकण. रस्ते आहेत, आपल्याला हॉर्न द्यावाच लागतो मित्रांनो. मध्ये या कोकणामध्ये भेट द्या आणि काय तुमचा प्लॅन असेल तर मलाही बोलवा, मी येईन सोबत. वाह वाह, लोकेशन अप्रतिम. लीड नाही करू शकत गाडी मित्रांनो, स्कूटी आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्हाला, हा जो झाड आहे, हे जे झाड आहे ते खूप जुनं आहे, 200-250 वर्षापूर्वीचं आहे. ॲज अ छत्रपती शिवाजींच्या महाराजांच्या काळातलं हे झाड खूप जुने आहे. या मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, कोणीतरी व्हिडिओ रील टाकली होती की ते जे झाड आहे 250-300 पूर्वीचं लांब आहे. मतलब शिवाजींच्या काळाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जे झाड आहे, लाईक 1630-1617 दरम्यानचं आहे. ते खूप जुनं आहे. हॉर्न पण नाही वाजत आयलाच्या. फायनली आपण मामाच्या गावी पोहोचलो आहोत. हे बघा, काय सुंदर असा निसर्ग आणि देखावा बघू शकता. तर आता आपण पोहोचलो आहोत नाडद, नाडद वरचीवाडी बोलतो. नाडद खूप मोठा आहे मित्रांनो, छोटा गाव नाही आहे. आपल्या मामाचं गाव, मामाच्या गावाला जाऊया. गाणं ऐकलं असेल ना मित्रांनो तुला लहानपणी. आता आपण राईट मारू इकडून मामाच्या घरी जायला. खूप छोटासा रस्ता आहे, ओनली फॉर 2 व्हीलर्स. अरे अरे अरे, आकाश. फायनली पोचलो आहोत पण मामाच्या घरी. पाहू शकता आपलं मामाचं घर. तर मित्रमंडळी, आपण फायनली पोचलो आहोत मामाच्या घरी. तर मामाचं घर तुम्हाला दाखवतो, छोटीशी टूर. बघा, मामाचा गणपती आहे तोही दाखवतो.
काय बाबा आणलं नाही. आमचे बाबा. हा मामाचा गणपती. गणपतीची रंगकाम आणि सगळं रेखीव एक आखणी वगैरे सगळं मामानेच केली आहे. हा आपला इथे मामाश्री. हाय मनीषने मस्त घातलं, ब्रँडेड आहे ना. आणि जास्त असा हसूचा काम करायचं. तर मित्रमंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला आणि व्लॉगला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा नक्कीच. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सायोनारा.